हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लबसाठी मराठी लँग्वेजचा इम्पॉर्टंट मॉक 2 सॉल्व करत आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण इम्पॉर्टंट मॉक 1 सॉल्व केलेला आहे. ठीक आहे. ज्यांनी तो व्हिडिओ आतापर्यंत नाही बघितला तो पण व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. असेच आपण मिनिमम 5 ते 6 मॉक इम्पॉर्टंट पेपर सॉल्व करणार आहे टिल एक्झामपर्यंत. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक, जेणेकरून नेक्स्ट जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला डायरेक्टली नोटिफिकेशन्स थ्रू तुम्हाला मिळून जाणार. ठीक आहे. तसंच आपण अकाउंटची रिव्हिजन, अकाउंटचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, ठीक आहे, हे सर्व सॉल्व करायला स्टार्ट केलेले आहे. तर पूर्ण जे प्लेलिस्ट आहे ते ऑलरेडी दिलेले आहे चॅनलच्या पेजवर. तुम्ही ते सर्व व्हिडिओज बघू शकता. डिटेल्समध्ये पण आहे, MCQ वाईज पण आहे. सगळेच मिनिमम 200+ व्हिडिओज तिथे दिलेले आहेत. ठीक आहे. तुम्ही सर्व व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. चला स्टार्ट करूया. आज आपण मराठी लँग्वेजचा जो मॉक पेपर, इम्पॉर्टंट पेपर कसा राहणार आहे त्याबद्दल. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, सरांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार होता. तर याच्यामध्ये सरांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवले यात क्रियापदाला जर म्हटलं आहे तर हा द्विकर्मक क्रियापद आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, पुढील पदाने वाचावं, योग्य पर्याय निवडा. मीन्स आपल्याला कोणते बरोबर आहे कोणते चूक आहे हे आपल्याला बघायचे. तर बघा इथे काय म्हटलं आहे, फर्स्ट जे आहे, एकत्र येणाऱ्या वर्गातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर त्यास विसर्ग संधी म्हणतात. तर हे बरोबर आहे. तसंच सेकंड जे म्हटलेलं आहे बघा काय, की एकमेकांशेजारी येणारे वर्ण जरने जोडले असतील तर त्याला स्वर संधी म्हणतात. हेही बरोबर आहे. त्यानंतर तिसरं म्हटलं आहे, जवळजवळ येणाऱ्या वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने व दुसरा स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी म्हणतात. तर हे पण बरोबर आहे. जर इथे पर्याय ऑप्शन पाहिलं तर बघा ABC म्हणजे तिन्ही बरोबर आहे. तर ABC बरोबर आहेत, म्हणजे फोर्थ आपलं काय आहे, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट थर्ड, खालील विधाने वाचा व योग्य उत्तर निवडा. आता बघा 4 ऑप्शन दिलेले आहे, त्याच्यामधनं करेक्ट कोणते आहे हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर बघा फर्स्ट आहे, संगीतातील राग गाण्यासाठी केलेल्या वाक्याला ध्रुवपद म्हणतात. फॉल्स आहे. ठीक आहे. सेकंड, संगीतातील राग गाण्यासाठी केलेल्या वाक्याला चीज म्हणतात. फॉल्स आहे. त्याच्यानंतर थर्ड आहे की नाही, सेकंड जे आहे, संगीतातील राग गाण्याला हे चीज म्हणतात, हे करेक्ट आहे. ठीक आहे. इथे फर्स्ट जे आहे ते फॉल्स आहे, सेकंड जे आहे ते करेक्ट आहे. थर्ड बघूया, संगीतातील राग गाण्यासाठी केलेल्या वाक्याला कडवं म्हणतात. फॉल्स आहे. संगीतातील राग गाण्यासाठी केलेल्या काव्याला गीत रचना म्हणतात. हेही फॉल्स आहे. तर जे करेक्ट आन्सर आहे ते फक्त बी आहे. तर बघा इथे करेक्ट आन्सर जे ऑप्शन सी जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. फक्त बी जे आहे ते बरोबर आहे, कारण की संगीतातील राग गाण्यासाठी केलेल्या काव्याला काय म्हणतात, जीज म्हणतात. ठीक आहे. आता फोर्थ आहे बघा, मनी व त्यांचे अर्थ यांचा जोड्या जोडा. तर बघा काय म्हटलं आहे, कानामागून आली व तिखट झाली. बरोबर आहे. सेकंड आहे, गोगल गायानं पोटात पाय. थर्ड आहे, काखेत कळसा गावाला वळसा. आणि म्हटलं आहे फोर्थ, कोल्हा काकडीला राजे. तर इथे आपल्याला बघा इथे दिलेलं गोष्ट जवळ असताना एकत्र येणे शोधणे. त्याच्यानंतर लहान माणसे अल्पसंतुष्ट असतात, बाहेरून गरीब, आतून कपटी आणि मागून येऊन वर चढवणे. तर आता इथे जर काना मागून आली आणि तिखट झाली म्हणजे काय, फोर्थ येईल त्याच्या, मागून येऊन वर चढ होणे, त्यालाच म्हणतो काना मागून आली व तिखट झाली. तसाच गोगल गाय आणि पोटात पाय. ठीक आहे. गोगल गाय आणि पोटात पाय मीन्स बाहेरून गरीब आणि आतून कपटी. तसंच जर काखेत कळसा गावाला वळसा ही नेहमीची म्हण आहे, तर इथे गोष्ट जवळ असताना इतरत्र शोधणे. आणि त्याच्यानंतर कोल्हा काकडीला राजे मीन्स लहान माणसे अल्पसंतुष्ट असतात, त्याला म्हणतात आपण कोल्हा काकडीला राजे. ठीक आहे. मीन्स इथे जर करेक्ट सिक्वेन्स पाहिला तर कोणता येईल, 4 3 1 2. ठीक आहे. नेक्स्ट पाचवं, अमृत या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. तर बरोबर बघा, सुधा. ठीक आहे. त्याच्यानंतर पियुष, संजीवनी आणि गोड. तर इथे जर बघितलं तर अमृत या शब्दाला आपण सुधा पण म्हणू शकतो आणि पियुष पण म्हणू शकतो. म्हणजे दोन जे ऑप्शन आहे ए आणि बी हे काय आहेत, बरोबर आहे. आणि संजीवनी आणि गोड हे काय आहे, चुकीचं आहे. तर इथे बघा फर्स्ट जे आहे ते केवळ ए व बी हे बरोबर आहे आणि सी व डी हे काय आहे, चूक आहे. नेक्स्ट 6, सर्वनाम संबंधी विधाने वाचा.
आता बघा सर्वनाम संबंधी जर विधाने बघितलं तर बघा काय म्हटलंय, फर्स्ट सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख असते, चुकीचं आहे. त्याच्यानंतर सेकंड म्हटलं सर्वनामाचे लिंग अथवा वचन त्याच्या स्थानिक नामावर आधारित असते, तर हे काय आहे, बरोबर आहे. म्हणजे दुसरं जे आहे ते काय आहे, फक्त बरोबर आहे. तर बघा इथे काय येईल, फक्त दुसरे वाक्य बरोबर आहे, तर हे काय आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट 7th, पुढील विधाने वाचा. बघा आणि कोणते चूक आहे किंवा बरोबर आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे. बघा काय म्हटलंय, उपसर्ग म्हणजे पूर्व प्रत्यय होय. ठीक आहे, उपसर्ग म्हणजे पूर्व प्रत्यय होय, तर करेक्ट आहे हे. त्याच्यानंतर सेकंड म्हटलेलं आहे की उपसर्ग हे अवयव स्वरूप असून मूळ शब्दाचा अर्थ बदलतात, हेही बरोबर. त्याच्यानंतर थर्ड म्हटलं आहे की उपसर्ग हे या वाक्यात स्वतंत्रपणे येऊ शकतात, तर आन्सर आहे फॉल्स. तर इथे करेक्ट आन्सर येईल फक्त फर्स्ट, ए व बी बरोबर आहे आणि सी जे आहे ते काय आहे, चूक आहे. नेक्स्ट 8, खाली 3 संधी प्रकारानुसार शब्दांचे गट दिलेले आहेत, बरोबर गट ओळखा. आता बघा संधी प्रकारानुसार गट दिलेला आहे, तर बघा काय ऑप्शन येईल इथे, फर्स्ट स्वर संधी. इथे म्हटलं आहे बघा प्रित्यर्थ प्रत्येक सजादार, स्वर संधीमध्ये हे येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हटलं आहे व्यंजन संधी, तर व्यंजन संधीमध्ये बघा विगप, ताल, आजादी आणि षटशास्त्र, हे बरोबर आहे. ठीक आहे, व्यंजन संधीमध्ये येतात. त्याच्यानंतर तिसरं म्हटलं आहे विसर्ग संधी, बघा यशोधन, मनोरंजन, अधोवर्धन, तर हे करेक्ट आहे. म्हणजे फक्त बी आणि सी काय आहे, बरोबर आहे. तर इथे बरोबर फक्त बी आणि सी हे काय आहे, बरोबर आहे. नेक्स्ट 3, ओकारांत पुल्लिंग नामाचे सामान्य रूप डॅश होते, तर काय होते, सामान्य रूप जर ओकारांत जर बघितले तर त्याचं सामान्य रूप ओकारांतच होईल. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर आहे डी. तसंच बघा महाट्रान्सफरची मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कम्प्लीट पेपर विथ कम्प्लीट सोल्युशन दिलेले आहे. 10 मॉक टेस्ट पेपर आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल ती PDF घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला जर PDF हवी असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून इथनं तुम्ही PDF परचेस करू शकता. 10th बघा काय म्हटलंय, चतुर्थी विभक्ती प्रत्ययाचे कार्य करणाऱ्या अवयवाचा गट ओळखा. आता चतुर्थी विभक्ती प्रत्ययाची कार्य म्हणजे इथे जर बघितलं तर बघा करिता, साठी, कडे, प्रत, हे काय आहे, चतुर्थी विभक्ती प्रत्ययाचे कार्य करण्याचे अवयव गट आहे. ठीक आहे. नेक्स्ट 11, खालीलपैकी तत्सम शब्दाचा गट ओळखा. आता तत्सम शब्द म्हणजे बघा इथे आहे कलश, विद्वान, कोमल, पद, हे जे आहेत हे तत्सम शब्द आहेत. ठीक आहे. नेक्स्ट बघा 12th काय म्हटलेलं आहे, पुढील विधाने वाचा. बघा काय म्हटलं आणि चूक किंवा बरोबर आहे हे बघा. तर बघा काय म्हटलं आहे, फर्स्ट विशेषनामे व भावाचक नामे एकवचनी असतात, बरोबर आहे, हे एकवचनी असतात. सेकंड म्हटलं आहे सामान्य नामाचे अनेक वचन शक्य नसते, तर फॉल्स आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर थर्ड म्हटलं आहे सामान्य नामे कधी कधी विशेष नामाचे कार्य करतात, आन्सर आहे ट्रू. मीन्स ए आणि सी जे आहे ते बरोबर आहे आणि त्याच्यानंतर बी हे फक्त चुकीचं आहे. तर बघा ABC बरोबर, ABC चूक, त्याच्यानंतर फक्त बी चूक, तर इथे फक्त बी चूक काय आहे, आपला करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 13, आधी जन्मलेला या अर्थाने योग्य पर्याय निवडा. तर आधी जन्मलेला म्हणजे काय होईल, फक्त अनुज नाही, अग्रज यस करेक्ट आहे, अपूर्व, आदिवासी नाही, तर करेक्ट आन्सर फक्त काय येईल इथे जर बघितलं तर अग्रज, म्हणून आन्सर फक्त बी काय आहे इथे बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 14, खालील संधीचे प्रकार व त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. ठीक आहे. आता बघा इथे संधी दिलेली आहे आणि उदाहरण दिलं आहे, तर व्यंजन संधी. आता व्यंजन संधी जर म्हटलं तर इथे करेक्ट आन्सर येईल सज्जन, म्हणजे एचं येईल 4th. ठीक आहे. तसंच अनुनासिक संधी. आता अनुनासिक संधीचं जर बघितलं इथे तर अनुनासिक संधी म्हणजे काय, तर बघा इथे वाड्य निश्चय म्हणजे 3रं. ठीक आहे. तसंच जर इथे पूर्वसंधी जर बघितलं तर पूर्वसंधी म्हणजे काय होईल, इथे पूर्वसंधी म्हणजे होते नदीत, आणि जर स्वर संधी म्हटलं तर इथे होईल महिलाश्रम. तसं करेक्ट सिक्वेन्स जर आपण बघितला तर करेक्ट सिक्वेन्स काय येईल इथे 4 3 2 1, तर करेक्ट आन्सर काय 4 3 2 1 म्हणजे बी जे आहे ते काय येईल इथे करेक्ट आन्सर. नेक्स्ट 15, त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. या वाद्यानातील उद्देश व विधेय विस्तार बरोबर असलेली जोडी कोणती ते ओळखा. ठीक आहे. तर बघा
त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामान्यतः खेळला. तर उद्देश जो आहे तो कोणासाठी आहे, मुलासाठी आहे. विधेयक विस्तार जर केलं तर आजच्या क्रिकेटच्या सामन्यात, बरोबर आहे. तर हे जे आहे उद्देश जो आहे तो मुलगा आहे आणि विधेयक विस्तार जर केला तर आज क्रिकेटच्या सामन्यात, म्हणून हे जे आहे हे बरोबर आहे. नेक्स्ट 16, पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे. व्याकरणदृष्ट्या जर आपण बघितलं तर ते येईल अर्थोनिमीलित. ठीक आहे, सेकंड जे आहे ते काय करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे 17. बघा काय म्हटलं आहे, जोड्या जुळवा. आता बघितलं इथे काय म्हटलेलं आहे, फर्स्ट परिणामबोधक उभयनवी अवयव, उद्देशबोधक उभयनवी अवयव, स्वरूपबोधक उभयनवी अवयव आणि संकेतबोधक उभयनवी. इथे त्यांची वाक्य दिले. बघा काय म्हटलं, व्याकरण म्हणजे भाषेच्या रचनेचे शास्त्र होय. सेकंड म्हटलं, माझ्याजवळ पैसे नाही सबब मी येणार नाही. तसं बाळ झोपला की मी लगेच येईन. आणि चौथं म्हटलं आहे, मुले सुरक्षित घरी यावीत म्हणून मी रिक्षाने. तर इथे जर करेक्ट सिक्वेन्स बघितला तर परिणामबोधक जे आहे ते कोणता ऑप्शन आहे आपल्याजवळ, फर्स्ट जे आहे ते सेकंड आहे. माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणून मी सबब येणार नाही. जर उद्देशबोधक जर आपण करेक्ट म्हटलं तर उद्देशबोधक जे आहे ते आहे फोर्थ, मुले सुरक्षित घरी यावीत म्हणून मी रिक्षाने आलो. ठीक आहे. तसंच जर आपण स्वरूपबोधक उभयनवी अवयव म्हटलं तर ते आहे फर्स्ट, व्याकरण म्हणजे भाषेच्या रचनेचे शास्त्र. आणि जर संकेतबोधक उभयनवी अवयव तर बाळ झोपला की मी लगेच येईल. तर इथे करेक्ट जर सिक्वेन्स पाहिला तर काय येईल, 2 4 1 3. तर 2 4 1 3 जर पाहिलं तर फर्स्ट जे आहे ते काय आहे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 18, जोड्या जोडवा. तर बघा इथे दिलेला आहे शब्द आणि त्यांचे अर्थ. बघा काय म्हटलं, अनल, अही, भार्या, कपी. आणि इकडे दिलेला आहे कांता, मरकट, भुजंग आणि पाव. तर इथे जर आपण अनल म्हटलं तर अनल जो आहे तो काय आहे, पावक आहे. ठीक आहे. तसंच जर अही म्हटलं तर तो आहे इथे भुजंग. अही मीन्स काय होईल, भुजंग. भार्या जर म्हटलं तर भार्या जो आहे तो येईल इथे कांता. आणि कपी म्हणजे होईल मरकट. तर इथे जर करेक्ट सिक्वेन्स जर पाहिला तर 4 3 1 2. तर करेक्ट आन्सर येईल 4 3 1 2. नेक्स्ट 19, तो सकाळीच आला म्हणून मी मुंबईला जायला थांबलो. या वाक्याचा प्रकार कोणता. आता तो जो वाक्य आहे की तो सकाळीच आला म्हणून मी मुंबईला थांबलो, ते हे परिणामबोधक संयुक्त वाक्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट 20, वरचा मजला, खालची माडी, मागील दार, पुढची गल्ली. या शब्दातील वरचा, खालची, मागील, पुढची या शब्दाचे प्रकार कोणते. तर हे जे प्रकार आहे हे आहे अव्ययसाधित विशेषणे आहे. ठीक आहे. मीन्स सेकंड जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. तसंच बघा महाट्रान्सकोची ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट कव्हर केलेले आहे 7000 MCQ सोबत. त्याची प्राईस आहे 750 रुपीज. तसाच मॉक टेस्टची PDF अवेलेबल आहे, जे रिझनिंग बेस्ड आहे, कम्प्लीट पेपर आहे, ती आहे 150ला. तसंच महाट्रान्सकोसाठी जर फॉर्म्युला बेस्ड आणि प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स पाहिलं तर त्याची प्राईस आहे 50. आणि जर रिव्हिजन अकाउंट्स PDF पाहिली तर ती आहे 200 रुपीज. ज्यांना पण या PDF हव्या असतील त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.